हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर होळी जवळ आलेली आहे आणि आपण पुरणपोळीचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. पण होळीनंतर काय येतं? धुळीवंदन. आणि धुळीवंदनच्या दिवशी काहीतरी छाट असं झालंच पाहिजे, नाही का? असं चमचमीत छान मस्त गोड आंबट तिखट छान मस्त असं चाट झालंच पाहिजे, नाही का? तर पहा, आज आपण आलू चाट करणार आहोत. रंगपंचमी आहे किंवा धुळीवंदन आहे. तर धुळीवंदनच्या दिवशी आलू चाट झालंच पाहिजे, नाही का? तर वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आणि ना खूप दिवस झाले ज्ञानेश मला सांगत होता की मम्मी खूप दिवस झाले मी म्हणजे व्हिडिओमध्ये आलेला नाही, मला बाय करायचं आहे. तर करा बाय, या इकडे. बाय बाय. हां, व्हेरी गुड. ओ व्हेरी गुड. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण आलू चाट करणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रगडा करावा लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे थोडे येल्लो वाटाणे होते आणि थोडे ग्रीन वाटाणे, म्हणजे पिवळे वाटाणे होते थोडे आणि हिरवे वाटाणे. तर मी इथे पिवळे आणि हिरवे वाटाणे दोन्ही मिक्स हे जे वाटाणे आहेत रात्रभर मी रात्री म्हणजे रात्रभर मी पाण्यामध्ये हे वाटाणे आहेत ते मी भिजत ठेवले होते. तर पहा, सकाळी उठल्यानंतर मी हे जे वाटाणे आहेत तर हे वाटाणे पुन्हा एकदा सकाळी आपल्याला 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर चांगलं पाणी ॲड करून ते पाण्यासकट आपल्याला कुकरमध्ये ॲड करायचे आहेत. तर इथे पहा, मी इथे चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि इथे अगदी चिमूटभर मी इथे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. कुकिंग सोड्यामुळे काय होतं, आपले हे जे वाटाणे आहेत ते छान मस्त मऊ आणि सॉफ्ट असे शिजतात. तर पहा, इथे आपल्याला रगडा करायचा आहे म्हणून इथे मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे अगदी चिमूटभर. झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोठ्या गॅसवरती अगदी 10 ते 11 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. या 10 किंवा 11 शिट्ट्यांमध्ये इथे आपल्याला चाट करण्यासाठी जो रगडा लागतो तसा रगडा तयार होतो. तर पहा, इथे मी खजूर घेतलेलं आहे 1 वाटी भरून. हा जो खजूर आहे तर मी खजूरच्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून हा खजूर छान मस्त कट करून घेतलेला आहे आणि एका पाण्यामध्ये स्वच्छ असा हा खजूर धुवून घेतलेला आहे. तर पहा, इथे मी जी गोड चटणी करणार आहे तर गोड चटणीसाठी मी 1 वाटी भरून खजूर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंचेची सुद्धा तुम्ही चटणी करू शकता. पण आज मी खजूर, चिंच आणि गूळ अशी मिक्स चटणी करणार आहे. आणि पहा, इथे मी चिंचसुद्धा घेतलेली आहे अगदी 1 छोटी वाटी भरून. आता ही जी चिंच आहे तर मी ही चिंचसुद्धा निवडून घेतलेली आहे, म्हणजे आतले चिंचोके असतील किंवा चिंचेच्या ज्या शिरा असतील त्या काढून घ्यायच्या आहेत आणि चिंचेला जर कुठे चिंचेची साल चिटकली असेल ती सुद्धा काढून घ्यायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही चिंच आपल्याला काय करायची आहे, निवडून घ्यायची आहे. एक बाउल घेतलेला आहे, एका बाउलमध्ये मी खजूर ॲड केलेला आहे, त्याचबरोबर मी चिंचसुद्धा ॲड केलेली आहे. आणि जर तुम्हाला ही चटणी म्हणजे गोड आणि आंबट, जास्त प्रमाणात आंबट हवी असेल तर तुम्ही इथे चिंच जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. मी अगदी 1च छोटी वाटी भरून मी चिंच ॲड केलेली आहे. इथे मी अर्धा ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे खजूर फक्त बुडेपर्यंतच पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी नाही ॲड करायचं आहे. आता हे खजूर, चिंच आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. पाण्यामध्ये हे खजूर छान मस्त असे मऊ भिजतात आणि गोड चटणी करायला खूप मदत होते, म्हणजे लवकर ते खजूर ग्राइंड होतात. तर पहा, इथे आता आपण हिरवी चटणी करणार आहोत, ग्रीन चटणी करणार आहोत. त्यासाठी मी इथे अगदी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर आलं, लसूण घेतलेले आहे. त्याला मी इथे ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ग्रीन चटणी करताना आपल्याला खूप सारी कोथिंबीर लागणार आहे. इथे मी खूप सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि पहा, इथे मी ज्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत त्या खूप कमी तिखट आहेत, जास्त तिखट नाही आहेत. त्याच्यामुळे
जर तुमच्याकडे अगदी खूपच डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या असतील तर अगदी 1 ते 2च मिरच्या ॲड करा, किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय जेवढं तिखट लागत असेल त्यानुसार तुम्ही मिरच्या ॲड करू शकतात. तर पहा इथे कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण हे सगळं ॲड करायचं आहे. पाणी ॲड करायचं आपल्याला अगदी थोडंसं, म्हणजे अगदी 2 ते 3 चमचे किंवा 4 ते 5 चमचे पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात इथे आपली आलू चाट करण्यासाठी जी तिखट चटणी लागते ती तिखट चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे. तर पहा तुम्ही इथे वरतून लिंबूसुद्धा पिळू शकतात, पण माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मी इथे वरतून थोडासा चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे आणि चाट मसाला ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. कारण जो चाट मसाला आहे त्याच्यामध्ये थोडासा आंबट असा फ्लेवर असतो, म्हणून मी इथे या चटणीमध्ये थोडं चाट मसाला ॲड केलेला आहे. तर चला आपली तिखट चटणी तयार झालेली आहे. तर इथे आता आपण गोड चटणी तयार करून घेऊया. तुम्ही पहा इथे आपलं खजूर छान मस्त असं सॉफ्ट असं म्हणजे पाण्यामध्ये भिजलेलं आहे. आणि आता आपण गोड चटणी करूया. तर इथे आपल्याला पाण्यासकट गूळ आणि चिंच आणि खजूर आपल्याला इथे ॲड करायचं आहे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये, आणि हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे, एकदम पाणी नाही ॲड करायचं. आणि पहा इथे मला कुठलंही चाट असू दे, मला खजूर आणि चिंच, म्हणजे मी चिंच खूप कमी ॲड करते, पण मला खजूरची चटणी खूप आवडते. जर तुम्हाला चिंचेची चटणी आवडत असेल तुम्ही चिंचेचीसुद्धा तुम्ही गोड, आंबट, तिखट अशी चटणी करू शकतात. तर पहा इथे खजूर आणि चिंच छान मस्त याची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडला अरे ही चटणी लाल तर नाही दिसत, तर पहा आपण पुढे काय करणार आहोत. तर इथे मी एक बाउली एक अशी छोटी अशी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल छान मस्त गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे. तेलामुळे काय होतं माहिती, चटणीला छान मस्त अशी शायनिंग येते आणि चटणी छान मस्त अशी चमकते म्हणजे ती दिसायला खूप छान लागते हो. तर पहा आता छान मस्त ही पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. आता मी इथे अर्धी वाटी भरून मी इथे गूळ ॲड केलेलं आहे. तुम्हाला चटणी जेवढी गोड हवी त्यानुसार तुम्ही गूळ ॲड करू शकता. इथे मी 1 वाटी भरून मी खजूर घेतलं होतं, त्यानुसार मी इथे अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे. गूळ ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी ज्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये पेस्ट केली त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते सुद्धा पाणी मी ॲड करून छान व्यवस्थित ही चटणी मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. इथे मी टोमॅटो रेड कलर घेतलेला आहे. आता इथे आपल्याला फूड कलर ॲड करायचा आहे, रेड कलर. अगदी 1 चमचा भरून 1 ते 1.5 चमचा भरून ॲड करायचं आहे आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा आलं की नाही चटणीला लाल कलर. तर पहा, आणि ही जी चटणी आहे तर ही चटणी आपल्याला मंद गॅसवरती करायची आहे. जर तुम्ही ही चटणी मंद गॅसवरती कराल ना तर ही चटणी अजिबात खाली लागणार नाही आणि छान मस्त ही चटणी तयार होईल. आणि तुम्ही पाहू शकता आपलं जे गूळ आहे ते गूळसुद्धा छान मस्त मेल्ट झालेलं आहे. तुम्ही इथे जागरिक पावडरसुद्धा वापरू शकतात किंवा तुम्ही गुळाऐवजी तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकतात. तर ही चटणी अगदी अशी गरम वाफ येईपर्यंत मंद गॅसवरती अगदी 5 ते 7 मिनटं छान मस्त आपल्याला म्हणजे फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही पहा छान मस्त अशी गरम वाफ आलेली आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथे आपली ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता ही चटणी आहे तर ही चटणी आपल्याला काय करायचं, एका बाउलमध्ये काढून छान मस्त थंड करून घ्यायची आहे. आणि ही जी चटणी आहे ना तर खूपच छान लागते. चिंच आणि खजूर आणि गूळ अशी तिघांची ही चटणी आहे, खूप छान लागते, नक्की ट्राय करा. आणि ही जी चटणी आहे तुम्ही फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अगदी 7 ते 8 दिवस ही चटणी फ्रीजमध्ये खूप छान अशी राहते. तर पहा इथे आपला कुकर थंड झालेला आहे आणि हा जो रगडा आहे तो रगडासुद्धा तयार झालेला आहे. इथे हे जे वाटाणे आहेत ते छान मस्त असे सॉफ्ट शिजलेले आहेत. तर पहा
मी हे स्मॅशर घेतलेलं आहे आणि स्मॅशच्या साहाय्याने छान मस्त मी काही वाटाणे छान मस्त मी स्मॅश करून घेणार आहे. म्हणजे काय होईल, छान मस्त आपला हा जो रगडा आहे हा रगडा छान मस्त तयार होईल. तर पहा इथे आपला रगडा तयार झालेला आहे. आता पहा हे वाटाणे मी बॉईल करताना फक्त मीठ आणि हळद आणि थोडंसं कुकिंग सोडा ॲड केला होता. तर याच्यामध्ये कुठलाही असा फ्लेवर वगैरे नाही आहे. तर पहा आता इथे मी वरती एक तडका देणार आहे आणि इथे मी हिरवे वाटाणे घेतले होते. माझ्याकडे म्हणजे पिवळे वाटाणे खूपच कमी होते म्हणून इथे हिरवे वाटाणे घेतले. त्याच्यामुळे हा जो रगडा आहे पूर्णपणे हिरवा दिसतो. आता पहा इथे मी तडका देण्यासाठी मी अगदी 3 ते 4 चमचे ऑइल घेतलेला आहे. त्यानंतर ऑइल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरं राई ॲड केलेलं आहे. जिरं राई छान मस्त गरम झालं ना की गॅस बंद करायचा आहे. आपलं हे तेल आहे ते तेल गरम झालेलं आहे म्हणून आता गॅस बंद करायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं थांबायचं आहे. आणि 1 ते 2 मिनटानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे तेलामध्ये. छान मस्त आपल्याला हा तडका छान मस्त अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. आता मी गॅस बंद केल्यानंतर हे मसाले ॲड केलेले आहेत, कारण काय होतं मग तेल जास्त गरम असलं तर हे मसाले जळू शकतात. म्हणून गॅस बंद करून नंतर 2 मिनटानंतर हे मसाले ॲड करायचे आहेत. हा जो तडका आहे हा आपल्या रगड्यामध्ये ॲड करायचा आहे. तर एवढं सांगते, इथे मी लाल तिखट वापरलेली आहे. तुम्ही लाल तिखटऐवजी तुम्ही अगदी लाल मिरचीसुद्धा वापरू शकतात. पण इथे माझे जे वाटाणे ते हिरवे वाटाणे होते म्हणून मी इथे त्यासाठी मी इथे मसाला वापरलेला आहे, जेणेकरून तो रगडा छान मस्त असा पिवळा आणि लालसर होईल. तर पहा मी इथे या रगड्यामध्ये मी छान मस्त हा तडका ॲड केलेला आहे. हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा इथे आपला हा रगडासुद्धा तयार झालेला आहे. आणि पहा आता तुम्हाला असं हा जो रगडा आहे खूप पातळ वाटत असेल, पण हा रगडा थंड झाला ना की अजूनच घट्ट होतो. म्हणजे जसं आपण बाहेर पाणीपुरी खाताना जो रगडा आपल्याला मिळतो सेम तसाच रगडा हा तयार होतो. एवढंच की मी इथे लाल तिखट वापरलेले आहे, त्याच्यामुळे थोडंसं असा लालसर कलर आलेला आहे. तर चला आपला हा जो रगडा आहे तो सुद्धा तयार झालेला आहे. आलू चाट करतो आहोत तर त्यासाठी आपल्याला हे जे बटाटे आहे ते सुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इथे मी कुकर घेतलेले आहे. कुकरमध्ये आपल्याला अगदी 9 ते 10 असे बटाटे आपल्याला ॲड करायचे. क्वांटिटी वाईज तुम्हाला जेवढे तुमच्या आवडीनुसार जेवढी तुम्हाला आलू टिक्की हवी त्यानुसार तुम्ही इथे बटाटे तुम्ही इथे उकडायला तुम्ही ठेवू शकतात. इथे मी पाणी ॲड केलेलं आहे. बटाटे बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त मोठ्या गॅसवरती आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर पहा इथे आपण इथे आलू टिक्की करणार आहोत. तर आलू टिक्की करण्यासाठी इथे मी 1.5 चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे. या पॅनमध्ये म्हणजे मंद गॅसवरती हा जो जिरा आहे तो छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि जिरा गरम झाला की गॅस बंद करायचा आहे. जिरा थोडा थंड करून घ्यायचा आहे. जिरा थंड झाला की आपल्याला इथे छान मस्त या ठेचणीमध्ये हा जिरा छान मस्त याची जिरा पावडर तयार करून घ्यायची आहे. तर पहा इथे आपली जिरा पावडरसुद्धा तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी जिरा पावडर असे तुम्हाला पावडर करायची काही गरज नाही आहे, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथे जिरा गरम करून छान मस्त त्याची पावडर मी तयार करून घेतलेली आहे. आता याच ठेचणीमध्ये मी आलं, लसूण, मिरची याचा ठेचा तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम आलं टेचून घेतलेलं आहे. आलं टेचून झालं ना की त्यानंतर मी काय केलेलं आहे, इथे लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या ॲड करून त्यासुद्धा छान मस्त अशा ठेचून घ्यायच्या आहेत. आणि त्या ठेचून झाल्या की मग काय करायचं आपल्याला, इथे मी अगदी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा ॲड करून छान मस्त आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. तर पहा इथे आलं, लसूण, मिरची याचा ठेचा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात. तर मग चला आता आपला इथे ठेचासुद्धा तयार झालेला आहे. हा ठेचा मी एका
वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे. आता पहा इथे आपले हे जे बटाटे आहेत ते बटाटे छान मस्त बॉईल झालेले आहेत. मी बटाटे बॉईल करून हे बटाटे थंड करून घेतलेले आहेत आणि आलू चाट करताना हे बटाटे थंड करून घ्या आणि मगच याची सालं काढा. तर मी अशा पद्धतीने हे सर्व हे जे बटाटे आहेत उकडलेले याच्या मी साली काढून घेतलेल्या आहेत. आणि ही जी आलू टिक्की आहे ना, चवीला एवढी भन्नाट लागते, तुम्ही नुसतीसुद्धा ही आलू टिक्की खाऊ शकतात. तर पहा मी इथे अशा पद्धतीने हे जे बटाटे आहेत ते मी छान मस्त बॉईल करून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत. तर आता हे जे बटाटे आहेत हे बटाटे आपण काय करणार आहोत, ग्रेट करून घेणार आहोत, म्हणजे किसून घेणार आहोत. आणि आपण बटाटे किसून घेतल्याने काय होतं माहिती आहे का, हा जो बटाटा आहे तो खूप छान मस्त असा स्मॅश होतो. आणि आपण जे आलू टिक्की करणार आहोत, तर आलू टिक्की म्हणजे आलू टिक्की आपण जे करणार त्याला छान मस्त असा आपल्याला आकार देता येतो. म्हणजे असे बटाट्याचे असे ना मोठे मोठे तुकडे किंवा असे मोठे मोठे खडे अजिबात राहत नाही. म्हणून काय करायचे, हे जे बटाटे आहेत ना, हे बटाटे आपल्याला छान अशा पद्धतीने आपल्याला ग्रेट करून घ्यायचे आहेत, म्हणजे किसून घ्यायचे आहेत. तर मी अशाच पद्धतीने सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत किंवा ग्रेट करून घेतलेले आहेत. तर मग चला, आता आपला बटाटासुद्धा ग्रेट करून झालेला आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जी जिरा पावडर तयार केली होती ती ॲड करूया. त्याचबरोबर इथे आपण जो ठेचा तयार केला होता ना, आलं लसूण मिरची, तो ॲड करूया. आता तो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, छान मस्त हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. तर आलू टिक्की करण्यासाठी आपल्याला जो मसाला हवा होता ना, तो छान मस्त इथे तयार झालेला आहे. तर चला, आता या मसाल्यापासून छान मस्त आपल्याला, किंवा या तुम्ही सारणसुद्धा बोलू शकता किंवा तुम्ही मसालासुद्धा बोलू शकता, मी मसाला बोलेल. आता चला या मसाल्यापासून छान मस्त आलू टिक्की तयार करून घेऊया. इथे मी हाताला छान मस्त असं ऑइल लावून घेतलेलं आहे. हाताला ऑइल लावून घेतल्याने काय होतं माहिती आहे का, हा जो मसाला आहे तो हाताला अजिबात चिटकत नाही आणि आपल्याला छान मस्त असा हा जो मसाला, या मसाला छान मस्त आलू टिक्कीचा आपल्याला आकार देता येतो. तर पहा, आणि आलू टिक्की अगदी झटपट अशा पद्धतीने करता येते. हे सारण अजिबात हाताला चिटकत नाहीत. तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने मी ही आलू टिक्की तयार करून घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने मी या मसाल्याच्या आलू टिक्की मी तयार करून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकतात इथे आपली आलू टिक्कीसुद्धा तयार झालेली आहे. आता ही आलू टिक्की तुम्ही तळूसुद्धा शकतात किंवा तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता. तर ही जी आलू टिक्की आहे, मी आलू टिक्की फ्राय करणार आहे. तर पहा, इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 5 चमचे मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. आता तांदळाचं पीठ आणि रवा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुमचे जेवढे आलू टिक्की झालेले आहेत त्यानुसार तुम्हाला त्या अंदाजाने तुम्हाला रवा आणि तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आता काय करायचं आहे, आलू टिक्की घ्यायची आहे आणि आपण हे जे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये छान मस्त असते ही आलू टिक्की आपल्याला सगळ्या बाजूने छान मस्त अशी आपल्याला कोट करून घ्यायची आहे. तांदळाचं पीठ आणि रवा याच्याने काय होतं माहिती आहे का, ही जी आलू टिक्की आहे ना आपण फ्राय करून घेणार आहोत, ही छान मस्त क्रंची कुरकुरीत, आतून तर ती सॉफ्ट असणारच आहे पण बाहेरून ती छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत लागते. तर अशाच पद्धतीने मी सगळी जी आलू टिक्की आहे ते छान मस्त मी रवा आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये छान मस्त मी कोट करून घेतलेली आहे. आता मी इथे पॅन घेतलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. अगदी 1 ते 2 पळी आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे आपल्याला
पॅनमध्ये हे ऑइल ना असं पसरवून घ्यायचं आहे. आता ही जे आलू टिक्की आहे पहा, तेल गरम झालेलं आहे. आता ही जी आलू टिक्की आहे ना, ही आलू टिक्की आपल्याला काय करूया, आपण या तेलामध्ये ॲड करायची आहे. तर मी अशाच पद्धतीने सगळ्या ज्या आलू टिक्की आहेत त्या मी ॲड केलेल्या आहेत. असा मोठा पॅन असला ना की एका वेळेला 4 किंवा 5 आलू टिक्की छान मस्त अशी फ्राय करता येते. तुम्ही ही आलू टिक्की तुम्ही तळूसुद्धा शकतात, पण मी अगदी कमी तेलामध्ये ही आलू टिक्की छान मस्त फ्राय करणार आहे. अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे क्रंची कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही आलू टिक्की छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. आणि पहा, मी आधी आलू टिक्की आपल्या तेला दोन्ही साईडून छान मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर मी अशा पद्धतीने सगळ्याच ही जी आलू टिक्की आहे मी पलटी करून घेतलेल्या आहेत. आणि ही जी आलू टिक्की आहे तुम्ही डाळ भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकतात, किंवा मुलांना तुम्ही अगदी टोमॅटो सॉस बरोबर, किंवा आपलं जे मेयोनीज असतं किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही मुलांना ही अशी आलू टिक्की तुम्ही करून देऊ शकता. ही जी आलू टिक्की आहे ना, चवीला एक नंबर आणि भन्नाट लागते, कारण इथे आपण ना आलं लसूण मिरचीचा ठेचा आणि जिरा पावडर ॲड केलेली आहे. त्याच्यामुळे ही आलू टिक्की खूपच छान लागते. तुम्ही टोमॅटो सॉस, मेयोनीज, शेजवान चटणीवर सुद्धा ही आलू टिक्की सर्व करू शकतात. तर पहा, इथे आपली ही आलू टिक्की छान मस्त अशी तयार झालेली आहे. दोन्ही साईडले छान मस्त क्रंची कुरकुरीत आणि छान मस्त अगदी गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. तर मी अशाच पद्धतीने ही जी आलू टिक्की आहे, तर सगळ्याच ह्या ज्या आलू टिक्क्या आहेत मी प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. आणि कसं ना, एकदाच एका वेळेला ना ही आलू टिक्की ना स्पूनमध्ये येत नाही, म्हणून मी दोन्ही चमच्यांचा वापर करून ही आलू टिक्की छान मस्त एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर चला, इथे आपली आलू टिक्कीसुद्धा तयार झालेली आहे. तर पहा, इथे मी कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर बारीक शेव आणि बुंदी. ही जी बुंदी आहे ही खारी बुंदी आहे. तर चला, आता वेळ वाया न घालता पटापट आपण आलू चाट करायला सुरुवात करूया. इथे मी प्लेट घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आलू टिक्की आहे तुम्ही एका वेळेला 2, 3 किंवा 4 आलू टिक्कीसुद्धा तुम्ही सर्व करू शकता. इथे मी फक्त 2च आलू टिक्की घेतलेली आहे. तर आलू टिक्कीला छान मस्त ना एका आलू टिक्कीचे असे 3 ते 4 तुकडे करायचे आहेत. मी इथे फक्त 2च तुकडे केलेले आहेत. तर पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जो रगडा केला होता तो रगडा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा रगडा हवा तुम्ही त्यानुसार याच्यामध्ये रगडा ॲड करू शकता. आणि पहा, मी इथे दही स्किप केलेलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल या आलू चाटमध्ये तुम्ही अगदी गोड दहीसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. खरं म्हणजे ना, कुठलंही चाट असेल ना त्याच्यामध्ये दही असलाच पाहिजे, कारण दह्यामुळे ना खूपच छानच चव येऊन जाते. पण इथे मी आता दही थोडं स्किप केलेलं आहे. तर पहा, इथे रगडा ॲड केल्यानंतर आपल्याला तिखट चटणी ॲड करायची आहे. तिखट चटणी ॲड करून झाल्यानंतर गोड चटणी ॲड करायची. आता ही जी गोड चटणी आहे तुम्ही गोड चटणी खूप जरा जास्त प्रमाणात ॲड करा, कारण ना हे जे आलू चाट आहे या आलू चाटला ना गोड चटणीमुळेच चव येते. आपण जी खजूरची जी चटणी केलेली आहे ना त्या चटणीमुळेच चव येऊन जाते. त्यामुळे गोड चटणी ही खूप जास्त प्रमाणात ॲड करा. त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया. अजून एक गोष्ट सांगते, तुमच्याकडे ना कच्चा आंबा असेल ना, कारण आता हा जो सीझन आहे या सीझनला अगदी छोट्या छोट्या कैऱ्या झाडाला आलेल्याच आहेत म्हणा, किंवा येतातच, किंवा तुम्हाला कुठे बाजारात मार्केटमध्ये समजा तुम्हाला कच्ची कैरी दिसली तुम्ही नक्की विकत घ्या. तीसुद्धा तुम्ही बारीक चिरून याच्यावरती ॲड करू शकतात. इथे मी बारीक शेवया ॲड केलेली आहे, त्याचबरोबर बुंदी ॲड केलेली आहे. तर आणि बुंदी ॲड केल्यानंतर मी ते वरतून थोडंसं चाट मसाला ॲड केलेला आहे. तर पहा, इथे आपला आलू चाट तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता होळी आणि धुळीवंदन जवळच येत आहे. नक्कीच तुम्ही होळीच्या दिवशी किंवा धुळीवंदनच्या दिवशी असा आलू चाट नक्कीच ट्राय करा. हा आलू चाट चवीला एक नंबर आणि भन्नाट लागतो. नक्कीच ट्राय करा.